दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं नानांना आता या गोष्टीचं समाधान आहे की विजयच्या जीवाला अजिबात धोका नाहीये. गायत्री या मुद्द्यावर नानांची चर्चा करते की पल्लवी उदास का असते सारखी. विजयचा इलाज करणारे डॉक्टर भार्गव आशाला सांगतात की या ॲक्सिडेंटमुळे विजय आता कधीच बाप बनू शकणार नाहीये. आशा डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी हे कोण्या दुसऱ्याला सांगू नये. आशा मंदिरात जाते आणि परमेश्वरासमोर रडू लागते. पल्लवी आशाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते जिथे सुहासिनी तिला सांगते की आशा मंदिरात गेलेली आहे. पल्लवी मंदिरात जाते आणि तिथे आशाला भेटते आणि आशा पल्लवीला हे सांगते की आशाचं मूल तर गेलेलंच आहे आणि आता विजय कधीच बाप बनू शकत नाही. आशाचं बोलणं लपलेली सुहासिनी ऐकते. आता पुढे परमेश्वराचा हा काय खेळ आहे. तुझ्या पोटात वाढणारं मूल सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा होता. त्यालाच परमेश्वराने हिरावून घेतलं आणि माझ्या पोटात वाढणारं मूल विजयचं मूल. याला मी या जगात आणूच शकत नाही कारण तो माझा नाईलाज आहे. कारण तो सगळ्यांच्या दुःखाला कारणीभूत ठरेल. भाग्याच्या या रेषांनी कुठल्या दुविधेमध्ये टाकलंय आपल्याला, कुठल्या दुविधेमध्ये. विजय, नाना आयुष्यमान भव. नमस्कार नाना. खुश राहा बेटा. कसा आहेस विजय? मी तर खूप बरं आहे नाना. माझ्या जखमा तर भरायला लागल्यात पण काय बेटा, तुला बरं वाटतंय, धडधाकट होत चाललायस, ह्यापेक्षा आनंदाची बातमी आणखी काय असू शकते? मला सुद्धा तर हेच सांगायचं आहे नाना. मी आता ठीक होतोय ही तर फार आनंदाची बातमी आहे. पण आशाने जे गमावलंय त्याची भरपाई सुद्धा कोणीच नाही करू शकत ना. असं का बोलतोयस तू विजय? मी आशाला सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करते की हा आनंद तुम्हाला पुन्हाही मिळू शकतो. बेटा, आशा कुठे गेली? आम्ही सुद्धा तिचीच वाट पाहतोय.
मंदिरात जाते म्हणून सांगून गेली होती आणि अजूनही आलेली नाही. नाना, माझ्या चुकांचं प्रायश्चित्त तर आशाच भोगते ना. कदाचित हा माझ्याच चुकांचा परिणाम आहे की घरी आलेले सुखाचे क्षण सुद्धा परत फिरतात वाटत. नाही बेटा, असं नको बोलूस. जर चुका झाल्याच असतील तर आपल्या सगळ्यांकडून झाल्यात. हे बघ बेटा, तू कधीच हे असं बोलता कामा नयेस. नाही नाना, तुम्हाला आठवतंय, तुम्ही मला एकदा एक गोष्ट सांगितली होती. त्यावेळेला मी तुमच्या त्या गोष्टीला काहीच महत्त्व दिलं नव्हतं. पण आज असं वाटतंय की तुम्ही सांगितलेली ती गोष्ट किती बरोबर होती. तुम्ही मला सांगितलं होतं, एका सौभाग्यवतीची हाय कधीच रीती नाही साथ. खरोखरच आम्ही आशाला खूप रडवलंय नाना, खूप त्रास दिलाय. बेटा, मनापासून घेतलेलं प्रायश्चित्त प्रत्येक गुन्हा पूर्ण धुवून टाकतं. आणि आता या सगळ्या गोष्टींना घेऊन तुझ्या मनामध्ये पश्चाताप तर आहेच ना. पल्लवी, मी तुझ्यासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली. निघूया. मम्मी, तुम्ही इथे? मी तर तुला दुःखी बघून इकडे आले होते, पण मला इथे आल्यावर अशा सत्याला सामोरं जावं लागलं जे मी अजिबात सहन करू शकत नाही. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय आशा. पल्लवी, तू माझ्या घरची सून नाही बनू शकलीस, पण बघ ना, काय योगायोगे आशाचा गर्भपात झाला. विजय आता कधीच बाप बनू शकणार नाहीये. माझं कुटुंब जे आता निर्वंश होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचलंय, आणि तुझ्या गर्भामध्ये विजयचं मूल वाढतंय. आता मी ह्याला योगायोग म्हणू की परमेश्वराची इच्छा, पण पल्लवी, तूच आहेस पल्लवी, जी माझ्या घराण्याला निर्वंश होण्यापासून वाचवू शकतेस. पल्लवी, तूच. हे तुम्ही काय बोलता? मम्मी, तुम्ही हे विसरताय की ती दुसऱ्या कोणाची तरी बायको आहे, कोणाच्या तरी घरची सून आहे. मला माहिती आहे आशा, पण मला फक्त इतकंच सांगायचंय तुम्हाला की आजकाल मेडिकल सायन्सने इतकी प्रगती केली आहे की असंभव सुद्धा संभव करता येऊ शकतं. मी तर हे सुद्धा ऐकले की टेस्ट ट्यूब बेबीच्या आधारे सुद्धा मूल जन्माला घालता येतं. पल्लवी, त्या दिवशी मी वर्तमानपत्रात हेही वाचलं की एका बाईने आपल्या गर्भातून दुसऱ्या एका बाईसाठी एका मुलाला जन्म दिला. मग असं नाही होऊ शकत का पल्लवी की तू या मुलाला जगात घेऊन ये? जर तो जिवंत जन्माला आला
तर आमच्या घराण्याला वंशाचा दिवा मिळेल. पल्लवी, पल्लवी, मी हात जोडते तुझ्या समोर. माझं म्हणणं ऐक पल्लवी, प्लीज. पण मी मम्मी, तुम्ही बरोबर बोलताय. ह्याबद्दल मी डॉक्टरांशी नक्की बोलू शकतो. पण पल्लवी बद्दल कोणाला समजलं तर काय होईल? नाही नाही आशा, हिच्याबद्दल कुणालाही काही समजणार नाही. मी शपथ घेऊन सांगते तुला, घरात हिच्याबद्दल कुणालाही कळू देणार नाही मी. पल्लवी, मी काय म्हणते ते समजून घ्यायचा प्रयत्न कर जरा. यामध्ये नक्की परमेश्वराचीच इच्छा आहे. त्याने तुला मला मदत करण्यासाठीच पाठवलंय, म्हणजे माझ्या घराण्याला वंशाचा दिवा मिळेल. पल्लवी, हात जोडते मी तुझ्या समोर. कृपा कर आणि माझं ऐक ग तू. ऐक. पल्लवी, पल्लवी, तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. ह्या गोष्टीचा निर्णय फक्त तुझ्याच हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याच नाही. नाही, मी नाही करणार. मी असं नाही करू शकत. अभिजित, त्याचं कुटुंब, नाही, मी नाही करू शकत असं. रेखा ही भाग्याची. पल्लवी, चेकअप झालं? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की आता आम्ही रिस्क नाही घेऊ शकत. मी डॉक्टरांना खूप समजावलं की सायन्स, मेडिकल इतकं सगळं पुढे गेलंय आणि तुम्ही असं सांगताय मला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ह्या स्टेजला आल्यावर अशी प्रोसिजर करणं खूपच रिस्की होईल. म्हणजे आता दुसरा कुठलाच मार्ग नाहीये? आशा, डॉक्टरांनी सांगितलंय की आता मला या परिस्थितीत त्या मुलाला जन्म द्यावाच लागेल. देवा, पल्लवी, आता आपण काय करायचं? माहित नाही. माहित नाही. डॉक्टर म्हणाले की आता आम्ही रिस्क नाही घेऊ शकत. आता मला या मुलाला जन्म द्यावाच लागेल. की या स्टेजला आल्यानंतर अशी प्रोसिजर करणं खूपच रिस्की असेल. की आता मला या परिस्थितीत ह्या मुलाला जन्म द्यावाच लागेल. आशा, नानू, तुम्ही केव्हा आलात? मला येऊन तर खूप वेळ झाला बेटा. तुझीच वाट पाहत होतो. कुठे होतीस तू? मी, नानू, ते मी बेटा, पल्लवी पण तुला शोधत आली होती. काय झालंय तुला? एवढी अस्वस्थ का वाटतेस? नाही नानू, मला काही झालेलं नाही. नाही बेटा, तू काहीतरी लपवतेस. अगं, आता तर विजय सुद्धा बरा झालाय आणि तुझ्या चेहऱ्यावरही उदासी. आणि तिकडे सुहासिनी आली, ती सुद्धा अस्वस्थ होती आणि उदास होती. नानू, आपलं एखादं दुःख थोड्या वेळाकरता विसरून थोडं हसता येऊ शकतं, पण ते दुःख विसरूनच नाही जाता येत. मम्मींच्या अपेक्षा गोलमडल्यात. मी हे दुःख नाही विसरू शकत. मला समजतंय सगळं बेटा, पण भूतकाळातल्या गोष्टींना विसरूनच पुढे आपली पावलं उचलता येतात. बेटा, मी तर म्हणीन, जे काही गमावलंय ते विसरूनच जावं लागेल.
हे बघ, तू त्या सगळ्या गोष्टी विसरून सुहासिनीला सुद्धा समजवायचा प्रयत्न कर. जा बेटा, विजय जवळ जा. रेखा ही भाग्याची. कसला विचार करतेस मामा? कसलाच नाही बाळा. हे घे. अरे आशा, तू कुठे गेली होतीस? नाना तुझी वाट पाहून पाहून आत्ताच निघून गेले. त्यांना भेटले मी बाहेर. ओके. हे घे बाळा, औषध घे. मम्मा काय झालं? मम्मा मम्मा काय झालं अचानक? मम्मा ऐक ना माझं. नेमकं असं काय झालं आशा? मम्मा इतका वेळ इथे उदास उभी होती आणि तुला बघता क्षणी ती अशी रडत रडत निघून का गेली? हे बघ आशा, लोक मोठमोठाली दुःख सहन करतात आपली, आणि मला असं वाटतंय की तू आणि मम्मी एका छोट्याशा गोष्टीला खूप जास्त ताणतायत. म्हणजे जेव्हा तुम्हा दोघींना रडताना पाहतो ना तेव्हा मला सहन नाही होत आहे. आणि जेव्हा तुम्ही रडता तेव्हा मला असं वाटतं की हे सर्व काही माझ्या बेजबाबदारपणामुळे झालं, आणि तुम्हा दोघींच्या अश्रूंना जबाबदार फक्त मीच आहे. प्लीज आशा, समजाव मम्मीला तू. काय झालं ग पल्लवी? असं वाटतंय की तू खूप रडली आहेस. आशा माझी मैत्रीण आहे. जेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी येणारच ना. पण आता अश्रू गाळून काय उपयोग आहे पल्लवी? म्हणजे आता सगळं व्यवस्थित आहे ना? सर्व काही ठीकठाक झाले असं तुम्हाला वाटते, पण काही वादळ अशी येतात जी आपल्याबरोबर काही ना काही वाहून घेऊनच जातात. हे वादळ सुद्धा असंच होतं. असं नेमकं काय वादळ आलं या दुर्घटनेमुळे? अगं मी तर वर्तमानपत्रात वाचलं होतं की आता विजयच्या जीवाचा धोका टळलाय, तो ठीक आहे. हो विजय ठीक आहे, पण सर्व गोष्टी वर्तमानपत्रात तर नाही छापून येत ना. मग अशी कोणती गोष्ट आहे जी वर्तमानपत्रात नाही छापून आली? वैशाली दीदी, या दुर्घटनेमुळे आशा आपलं मूल गमावून बसले. ते मूल ज्याच्या येण्यामुळे सर्व लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. ते मूल ज्याच्या येण्याने आशाचं आयुष्य पुन्हा सावरायला लागलं होतं. शिवाय आता तेच मूल नाही राहिलं. मग ठीक आहे ना, मूल नाही वाचलं ना, पती पत्नी तर जिवंत आहेत. शिवाय त्यांचं वय सुद्धा नाही झालं अजून. मग आता सगळं होईल ठीक. कदाचित तुम्ही त्यांच्या दुःखाचा अंदाजही नाही लावू शकत.
असं काय बोलले मी हिला? जाऊ दे. रेखा ही भाग्याची. हॅलो, कशी आहेस तू पल्लवी? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. अरे पल्लवी, तुझा आवाज असा मलूल का वाटतोय? नाही नाही, काहीच नाही. ते ऍक्च्युली मी मम्मीला फोन केला होता. मम्मीनेच मला सांगितलं की तू विजय आणि आशाला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली होतीस. ह्याचा अर्थ तुम्हाला आशा आणि विजयच्या बाबतीत? हो, मला समजलं सगळं. पण समाधान या गोष्टीचं वाटतंय की त्या दोघांचा जीव वाचला. आणि या गोष्टीचं दुःख आहे की आशाचं मूल नाही वाचवता आलं डॉक्टरांना. हो अभिजित, आशा खूपच दुःखी आहे आणि तिला सांभाळणं खूप अवघड होत चाललंय. हे बघ, तू तिची मैत्रीण आहेस. जितकी मदत करू शकतेस नक्की कर. ऍक्च्युली मैत्री निभवण्याची संधी देव खूपच कमी लोकांना देत असतो. आणि जर कधी मैत्री निभवण्याची संधी मिळत असेल तर ती अजिबात सोडू नये. हे बघ, मैत्रीत जीव द्यायची गोष्ट खूप जण करतात, पण खूप कमी लोकांना अशी अपॉर्च्युनिटी मिळते की ते आपल्या मित्रांकरता काही करू शकतील. त्यामुळे अशी संधी हातातून जाऊ देऊ नकोस. पण अभिजित, अनेकदा असं सुद्धा होऊ शकतं की माणसाला कितीही वाटलं तरी आपल्या मित्राच्या सुखाकरिता तो काही पण नाही करू हे शकत. बघ, जर हे त्याच्या आवाक्यात नसेल तर मग ती गोष्ट वेगळी आहे. पण जर तो काही करू शकत असेल तर त्याने जरूर केलं पाहिजे. कारण मला तर असं नेहमीच वाटत आलंय की हा जो देव असतो तो विचारपूर्वकच दोघांना एकमेकांच्या जवळ आणत असतो. काय पल्लवी, कोणत्या विचारात बुडालीस? हा, नाही नाही, कसलंच नाही. हे बघ, मैत्रीमध्ये आपण जेवढं काही करू ते कमीच आहे. आणि आशाला तुझ्या मैत्रीवर गर्व आहे आणि हा गर्व कधीच कमी होऊ देऊ नकोस. आणि आशाला तुझ्या सोबतीची गरज असेल तर तू तिच्यासोबत जरूर राहा. मला कितीही वाटत असलं तरी किती करणार मी? शेवटी मला सुद्धा माझ्या काही जबाबदाऱ्या, माझ्या काही मर्यादांनी बंधनात जखडलेलेच आहे ना. अरे, कोणती जबाबदारी? तुला कोणी जाण्यापासून थांबवलंय? नाही नाही, मला कोणी काही सुद्धा बोलत नाही. पण मला माझ्या मर्यादा चांगल्याच माहिती आहेत. हे बघ, मी नेहमीच मानतो की मैत्री फक्त मैत्री असते. आता तर मर्यादा कुठून आल्या? अभिजित, मम्मी आल्यात. हे घे, मम्मीशी बोला तुम्ही. हॅलो. नमस्कार मम्मा. खुश राहा बाळा. मम्मा, मी असं म्हणत होतो की पल्लवीला जर आशाला भेटायचं असेल तर प्लीज तू तिला जाऊ दे तिकडे. तू तिला अजिबात थांबवू नकोस. नाही बाळा, मी पल्लवीवर कोणताही प्रतिबंध घातलेला नाही. आशा जर तिची मैत्रीण आहे तर मग मी तिला का म्हणून थांबवीन जायला? असो, हे सांग मला, तू कसा आहेस बाळा? मी बरा आहे मम्मी. अच्छा मम्मा, मला लेट होतोय. मी तुला परत फोन करेन. स्वतःची काळजी घे. ओके मम्मा. बाय बाळा. पल्लवी, वैशालीला वाटेल ती बोलायची सवय आहे बघ. तिच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस. तुला जेव्हा केव्हा असं वाटेल की तुला आशाला भेटायचंय, तू जाऊ शकते भेटायला. तुला मला सुद्धा विचारण्याची आवश्यकता नाहीये. बाळा, असं समज की तू माझी सून नाही, मुलगीच आहेस. मला माहिती आहे मम्मी की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. आपली मुलगीच मानता मला. तुम्ही सुद्धा माझ्यासाठी माझ्या मम्मीपेक्षाही जास्त आहात. मी कुणाची तरी पत्नी आहे. कुणा दुसऱ्याची पत्नी असताना कुणा तिसऱ्याच्या मुलाला जन्म कसा काय देऊ शकते मी? मी तुमच्यासमोर हात जोडते की माझ्याकडून कोणतीही प्लीज अपेक्षा ठेवू नका. पल्लवी, आता फक्त तुझ्याकडनंच आशा करता येऊ शकते. मैत्रीत जीव देतात लोक. मैत्रीमध्ये कसलीच मर्यादा ठेवायची नसते. मैत्रीमध्ये तर जे काही केलं जातं ते कमीच असतं. आशा तुझी मैत्रीण आहे. तुझ्या मदतीची आवश्यकता आहे तिला. तू तिला मदत नाही करणार तर कोण करणार? आणि अशाच तर मैत्रीची लोक उदाहरणं देतात.